गुड मॉर्निंग डिअर चिल्ड्रन. आज आपण माय इंग्लिश बुक स्टँडर्ड 5 या आपल्या पुस्तकातून जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर पेज नंबर 76 या लेसनबद्दल आपण माहिती बघणार आहोत. या लेसनमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड. लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा. अ मॅन इन अलाबामा हॅड गॉन आउट फॉर अ वॉक. एकदा अलाबामामध्ये एक गृहस्थ फिरायला गेले होते. सडनली हिज फूट स्लिप्ड ओव्हर द मड ऑन द रोड. एकाएकी त्यांचा पाय रस्त्यावरील चिखलावरून घसरला. His clothes were splashed with mud. त्यांच्या कपड्यांवर चिखलाचे शिंतोडे उडाले. He took out his handkerchief and began to clean his clothes. त्यांनी हात रुमाल बाहेर काढला आणि आपले कपडे साफ करायला सुरुवात केली. He whipped off all the mud, but he saw that there were stains on his clothes, and what's more, the stains were blue. त्यांनी तो सर्व चिखल पुसून काढला, परंतु त्यांनी पाहिले की तरीही काही डाग त्यांच्या कपड्यांवर होते आणि विशेष म्हणजे ते डाग कसे होते? निळ्या रंगाचे होते. द हँकरचीफ टू हॅड टर्न्ड ब्ल्यू. तो हात रुमाल सुद्धा निळा झाला होता. ही वॉश्ड द हँकरचीफ बट द ब्लू स्टेन्स वर स्टील देअर. दे कुड नॉट बी वॉश्ड ऑफ. त्यांनी तो हात रुमाल धुतला, परंतु ते निळे डाग होते तसेच होते. ते धुवून निघण्यासारखे नव्हते. दिस मॅन वॉज नो ऑर्डिनरी मॅन. ही वॉज जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, द फेमस सायंटिस्ट. आता हे गृहस्थ कोणी सामान्य आसामी नव्हते. ते सुप्रसिद्ध वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर होते. A true scientist wants to study everything, even mud stains. खऱ्या वैज्ञानिकाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा असतो, अगदी चिखलाच्या डागांचा सुद्धा. कार्वर rushed to his lab and tested the mud stains and the soil. कार्वरने आपल्या प्रयोगशाळेत धाव घेतली आणि त्यांनी चिखलाच्या डागांचे व त्या मातीचे परीक्षण केले, तपासणी केली. After many tests, he learned how to make good quality blue paint from the soil. अनेक चाचण्यानंतर मातीपासून उत्तम प्रतीचा निळा रंग कसा तयार करायचा हे त्यांना समजले. A church in that town needed paint. त्या शहरातील एका चर्चला रंग द्यायचा होता. Carver student painted the church with his lovely blue paint. कार्वरच्या विद्यार्थ्यांनी या आकर्षक निळ्या रंगाने चर्च रंगवले. नो वन कुड बिलीव्ह दॅट द पेंट वॉज मेड फ्रॉम द सॉइल अंडर देअर फीट. तो रंग त्यांच्या पायाखाली असलेल्या मातीपासून बनलेला होता, यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्म 1861 मध्ये झाला. His parents were slaves. त्यांचे आई वडील गुलाम होते. His family worked on a farm in America. त्यांचे कुटुंब अमेरिकेतील एका फार्मवर काम करीत असे. He lost both his parents when he was still a baby. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई वडील वारले. कार्वर loved plants even as a child. कार्वरना लहानपणापासूनच वनस्पतींची खूप आवड होती. He cared for them. ते त्यांची काळजी घेत. He understood what the plants wanted. What was wrong with them. वनस्पतींना काय हवे, त्यांच्यात काय बिघाड झाला आहे हे त्यांना चांगले समजत असे. Soon people around the farm began to call the young boy plant doctor. लवकरच त्या शेतमाळ्याच्या आजूबाजूचे लोक त्या छोट्या मुलाला वनस्पतींचा डॉक्टर म्हणू लागले.
After a few months, Carver went to teach at the Tuskegee Institute in Alabama. काही महिन्यानंतर कार्वर अलाबामामधील टस्केजी या शिक्षण संस्थेत शिकवण्याकरिता गेले. दिस इन्स्टिट्यूट वॉज फॉर अ ब्लॅक स्टुडंट्स. ही संस्था काळ्या विद्यार्थ्यांकरिता होती. कार्वर वर्कड देअर ऑल हिज लाईफ. कार्वरनी तेथे आयुष्यभर कार्य केले. ऑन द फर्स्ट डे, कार्वर टोल्ड हिज स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. पहिल्या दिवशी कार्वरनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले, आज आपण एक नवीन उपक्रम म्हणजेच प्रकल्प सुरू करूया. We will all go out and collect cans, bottles, boxes, pots and pans which people have thrown away. आपण बाहेर जाऊया आणि लोकांनी फेकून दिलेले डबे, बाटल्या, खोके, भांडी व पसरट भांडी गोळा करूया. From these we will make simple instruments and set up our laboratory. त्यातून आपण साधी सोपी उपकरणे तयार करू व आपली प्रयोगशाळा उभारूया. And soon Carver set up his laboratory. आणि लवकरच कार्वरनी आपली प्रयोगशाळा उभी केली. या प्रयोगशाळेत in this laboratory he found new uses for these useless things. या निरुपयोगी वस्तूंचे त्यांनी नवीन उपयोग शोधून काढले. He showed his students that one does not have to spend a lot of money to do great things. अलौकिक किंवा असामान्य गोष्टी करण्याकरिता अमाप पैसा खर्च करण्याची गरज नसते हे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून दिले. Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. कार्वरना अलाबामामध्ये छोटी शेतवाडी असलेल्या गरीब शेतकऱ्यांना मदत करायची होती. He showed them how to get good crops. चांगले पीक कसे मिळवावे हे कार्वरनी त्यांना दाखवून दिले. These farms grew plants like cotton because there was profit in it. हे शेतकरी कापसासारखी पिके घेत कारण त्यांना फायदा होता. But cotton made the soil poor. परंतु कापसामुळे जमिनीची सुपीकता कमी होईल. Carver told him to grow crops like peanuts and beans. कार्वरनी त्यांना भुईमूग आणि द्विदल धान्ये यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सांगितले. These crops made the soil rich again. या पिकांनी जमीन पुन्हा सुपीक झाली. The farmers got very good crops. शेतकऱ्यांना चांगले पीक मिळाले. In fact, the crops were so good that the farmers did not know what to do with so much of them. खरे म्हणजे ती पिके एवढी भरपूर आली की एवढ्या पिकांचे काय करावे हे शेतकऱ्यांना समजेनासे झाले. Again, Carver went to work. He began to look for new uses for these plants. पुन्हा कार्वर कामाला लागले. या पिकांचे नवीन उपयोग शोधून काढण्यास सुरुवात केली. Can you imagine how many uses he found? त्यांनी किती उपयोग शोधून काढले याची तुम्ही काही कल्पना करू शकता का? From peanuts he made sugar, ink, wood polish, colors, soap, paper, tiles, butter, plastic, milk, as many as 300 things. भुईमुगापासून त्यांनी साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, साबण, कागद, घराची कौले, लोणी, प्लास्टिक, दूध आणि खूप अशा 300 वस्तू निर्माण केल्या. From sweet potato he made as many as 118 things. रताळ्यापासून त्यांनी 118 वस्तू निर्माण केल्या. Soon these crops were in great demand and the farmers were happy. लवकरच या पिकांना खूप मागणी येणार आहे
आणि आली आणि नंतर ते शेतकरी खूप सुखी झाले. This great scientist died in 1943. The place where he worked is now turned into a museum. या महान वैज्ञानिकाचे 1943 साली निधन झाले. जेथे त्यांनी काम केले त्या जागेचे वस्तू संग्रहालयात रूपांतर झाले आहे. अशा प्रकारे या पाठामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शेतकऱ्यांना मदत केली आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले आणि त्यामुळेच आपल्याला या जॉर्ज वॉशिंग्टनबद्दल आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. मुलांनो, समजलं ना तुम्हाला जॉर्ज वॉशिंग्टनबद्दल माहिती? तर तुम्ही हा धडा तुमच्या भाऊ बहिणींच्या मदतीने 2 वेळा वाचा आणि मग मी प्रश्न उत्तरं पाठवणार आहे, ती तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. ओके, थँक्यू.